यानंतरची बातमी अहिल्यानगरमधून. अहिल्यानगरच्या पेट्रोल पंपावरती मोठी गर्दी उसळली आहे. दरवाढीनंतर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी रांगा लागल्यात आणि याबद्दलचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी. त्यामुळे सध्या आपण बघतोय की इंधन दरवाढ झालेली आहे. पेट्रोल 3 रुपयांनी वाढलेलं आहे. डिझेलच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे आणि अशातच अहिल्यानगरच्या पेट्रोल पंपावरती गर्दी सुद्धा झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरवाढीनंतर सुद्धा पेट्रोल डिझेल भरण्यासाठी ग्राहकांनी रांगा लावलेल्या आहेत. आखाती देशातील संघर्षाचा परिणाम आता भारतावर देखील जाणू लागलेला आहे. सोने चांदीच्या भाववाढीनंतर आता इंधनाचे देखील भाव वाढलेले आहेत. तब्बल 3 ते 4 रुपयांनी जे आहे दर आज सकाळपासून लागलेला आहे. त्यामुळे कुठेतरी पेट्रोल पंपांवर देखील जे आहे ती गर्दी आता पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच नागरिकांनी जे आहे पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करायचं पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, आज पुन्हा पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत, काय सांगाल? सरकारच्या हिशोबाने पाहिलं तर पेट्रोल काय वाढवू शकत नाही, कारण का बाहेरून येणारे जे पेट्रोल आहे ते आपल्या इंधनमुळे जास्त महागात पडतं. त्याच्यामुळे पेट्रोलचे दर 4 रुपयांनी वाढलेले आहे. सर्व नागरिकांनी याची दखल घ्यावा, पेट्रोल कमीत कमी वापरावा, सायकलचा पायाचा उपयोग जास्त करावा. आव्हानाबद्दल काय नाही, सोनं हा भारत देशातला घटक आहे. तो आपल्या भारतात येण्यासाठी ज्याला डबल पैसे मोजावे लागतात. डॉलरची किंमत वाढत चालली आहे आणि रुपयाची किंमत कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी असं विचार करावा की शक्यतो बाहेरचे प्रवास टाळावा, गाडी कमी वापरावा, पायी जास्त फिरावा, सायकल. कुठेतरी आता पेट्रोलचे भाव वाढलेले आहे, कुठेतरी फटका सर्वसामान्यांना बसेल असं वाटतं. सर्वसामान्य फटक्यापासून सगळ्यांचे दर वाढणारच आहे ना. त्याला किमती पण वाढणार आहे. किराणातले जवळ आपले घटक जे घरातले वस्तू जे आहे ते पण खूप वाढणार आहे. त्याच्या दळणवळणाच्या सामानामुळे, डिझेल वाढल्यामुळे, सगळं पेट्रोल वाढल्यामुळे बाजारातले सर्व किराणा माल यादी असो, मेडिकल फील्ड मधले असो, सर्व हे पैशाने खूप महाग जाणार आहे. नक्की जे आहे या आता इंधन दर वाढीचा फटका देखील आता सर्वसामान्यांना बसणार असल्याचं पाहायला मिळत आहे. गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर.